पुण्याच्या महापौरांची निवड 9 फेब्रुवारीला होणार. भाजपच्या पुणे महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड. मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण. पुढील 2 आठवड्यांमध्ये म्हाडाच्या 2 जाहिराती होणार प्रसिद्ध. मागील सोडतीमधील शिल्लक घरांची होणार विक्री. उद्यापासून मुंबईत नवीन वाहतूक नियम लागू. सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी. ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी. सांगलीतल्या शिराळ्यामध्ये एका हल्ल्यात 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. सांगलीच्या शिराळ्यातील ही घटना. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांकडून वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड. सोनं 10,000 स्वस्त तर चांदी 42,000 घसरली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,00,000वर. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होणार. विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवारांची निवड. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा लांबणीवर. अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा. हर्षवर्धन सपकाळ, रामदास कदम आणि अधीर रंजन चौधरींची मागणी. राज्य सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश. नागपूरचा महापौर आज निश्चित होण्याची शक्यता. भाजपच्या नगरसेवकांची गडकरींच्या उपस्थितीत बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा. ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांची वर्दी. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरपदासाठी आंदोलन. डिंपल मेहता यांच्या नामांकनानंतर मराठी महापौरपदाचा मुद्दा पेटला. फेब्रुवारीला गुजराती महापौर विरोधात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क